दुपार टळल्यानंतर शिवबाने उद्ध्वस्त पुण्यात प्रवेश केला. एखाद्या पुरातन शहरात प्रवेश केल्याचा भास होत होता. तंटाचे ढासळलेले बुरुज एकेकाळचे वैभव सांगत होते. ढासळलेल्या जमीनदोस्त वास्तू ठायी ठायी दिसत होत्या. त्यांच्यावर घाणेरीची झुडपे फोपावली होती. त्यांची तांबडी पिवळी फुले जीवनाची आठवण देत होती. वाड्याचे उद्ध्वस्त अवशेष एकेकाळच्या दऱ्याची खूण सांगत होते. गावच्या नदीकाठाला झोपड्यातून वस्ती करून राहिलेले लोक आलेल्या लवाजम्याने भयचकित झाले होते. दुरून ते भयभीत नजरेने काबिल्याकडे पाहत होते. एका मोकळ्या जागेत येताना पंतांनी हात वर करून इशारत दिली. काबिला थांबला. मेण्यातून जिजाबाई उतरल्या. दासी परिवार गोळा झाला. काबाडीच्या बैलावरून सामान उतरले जाऊ लागले. शिवबा भोवतालच्या ओसाड भग्न वास्तूवर नजर टाकीत होता. त्यांनी विचारले, मासाहेब हेच पुणे? होय. इथे तर आपल्याशिवाय कोणी दिसत नाही. बोलावलं तर सारे येतील. राहायचं कुठे? कुठं आहे वाडा? वाडा हेरून राहायचं नसतं राजे. मोठी माणसं वाडे बांधून राहतात. शामियाना उभारला गेला. भोवताली राहुट्या पडल्या. मुळामुठाच्या संगमावरचे पाणी मावळत्या सूर्यकिरणात प्रकाशमान झाले होते. जहागिरीच्या वारसाने उद्ध्वस्त वास्तूवर प्रथम दिवा लावला होता. दादोजी कोंडेवांच्या समोर उद्याचे पुणे दिसत होते. दादोजींच्या बरोबर शिवाजी फिरत होते. बुजलेले लोक गोळा झाले होते. एके दिवशी शिवबा धावत आला. मासाहेब, पंतांना देव सापडला. कुठं? नदीजवळ. जिजामाता उठल्या. दासींच्या सह जिजाबाई जात होत्या. शिवबा वाट दाखवित होते. जिजाबाई येत असताना दिसता सारे अदबीने उभे राहिले. बाजूला झाले. पंतांच्या चेहऱ्यावर कौतुक होते. विटकरांच्या ढिगाऱ्याखाली लपलेला गणेश मोकळा झाला होता. मूर्ती सुंदर होती. अभंग होती. जिजाऊनी हात जोडले. पंत म्हणाले, मासाहेब, सुरुवात तर चांगली झाली. हो ना पंत, याच जागेवर सुंदर मंदिर बांधा. पंतांनी होकार दिला. ते म्हणाले, पण मासाहेब, अजून वाड्याची जागा नक्की ठरत नाही. वाड्याची जागा देवळाजवळच असू द्या. वाड्याची आखणी झाली. भूमिपूजन होऊन वाड्याच्या जागेवर दादोजी कोंडेवांनी पहिली कुदळ मारली. दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हते. सुरक्षितेच्या दृष्टीने ते योग्यही नव्हते. त्यांनी खेडबारे खोरे दुसऱ्या वस्तीसाठी निवडले. वाड्यासाठी जागा निवडली. गावठणाची मर्यादा घातली आणि खेडबाऱ्यात दुसऱ्या वाड्याचे बांधकाम सुरू झाले. परगण्याचे हवालदार म्हणून बापूजी मुदल नरेकर यांना नेमले. पावसाळा आला तेव्हा पंतांनी शिवाजी जिजाबाईंच्या वास्तव्याची चिंता पडली. ती नरेकरांनी दूर केली. त्यांच्या खेडबाऱ्यात वाडा होता. तो त्यांनी दिला. शिवबा जिजाबाईंसह खेडबाऱ्यात राहू लागले. पंतांच्या बरोबर पुणे खेडबाऱ्यासह त्यांच्या खेपा होत होत्या. नवीन उठणारे वाडे, होणाऱ्या वस्त्यात ते पाहत होते. शास्त्री बुवांच्याकडे सकाळ संध्याकाळ शिकत होते. सवड मिळाली तर आईला रामायण महाभारत वाचून दाखवित होते. वाडे बांधले जात होते. विहिरी पाणी शोधित उतरत होत्या. पुणे खेडबाऱ्यात शेकडो माणसे या कामात गुंतली होती. मुलखाचे गवंडी, सुतार, बारा, बलुतेदार ही वार्ता ऐकून पुणे खेडबाऱ्यात धाव घेत होते. कामाचे गरजू येत होते. खेड पुण्याचे वाडे तयार झाले. विहिरींना मुबलक पाणी लागले. खेडपेशाही पुण्याचा वाडा बुलंद, देखणा होता. 2 प्रशस्त चौक धरून दिवाण सदर होती. खासे सदर होती. राणी वशाचे महाल होते. कोटी स्वयंपाकघर होते. सुबक देवघर होते. त्याखेरीज पागा गोशाळा होती. ती निराळी. वाड्याच्या वास्तू बरोबर गावठाण्यातल्या वास्तू उभारल्या जात होत्या. दादोजींना पुण्याच्या वाड्याचे नाव ठेवले लाल महाल. लाल महालाला लागूनच होते श्री गजानन मंदिर. शिवाजी राजे पुण्याच्या वाड्यात आले. दादोजींनी फडाची निवडक माणसे गोळा केली. पागा सजली. पण गावचे वतनदार हक्कदार बाहेरच होते. दादोजींनी त्यांना बोलाविणे पाठवले. सारे गोळा झाले. पुण्यात वस्ती करण्याचे आव्हान दादोजींनी पुढे केले. एक पाटील म्हणाले, पंत, तुम्ही म्हणतासा, पण किती डाव गाव मांडायचं आणि मोडायचं. वतन नको हाय वय आम्हासनी, पण कसल्या धीरावर गाव जोडायचा. आम्ही नाही जोडला. सदरच्या बैठकीवर हे ऐकत बसलेले शिवाजीराजे म्हणाले, तुम्हासनी माणूसबळ आहे धनी. पंत म्हणाले, मोडलेला डाव मांडायला मराठा कधी भ्याला असं मी पाहिलं नाही पाटील, खरं सांगा. बोलू का? पाटील गलमिशावरून पालथी मोठ फिरवीत म्हणाले, हाय तिथं सुख नाही पंत. गाव मिळालं तर ते बी साऱ्यासनी पाहिजेल आहे, पण मन घाबरतं.
कशाला? देवीच्या मोर्चा चौकावर पार मारली या नव्ह. घरटं उठवायला कोण धजल? पंत विचारात पडले. त्यांनी साऱ्यांना निरोप दिला. 4 दिवस पंत गडबडीत होते. एके दिवशी साऱ्यांना परत पाचारण केले. शेकड्यांनी माणसे गोळा झाली. वाड्याच्या दारात वाजंत्रीवाले होते. जिजाऊनी देवघरात सोन्याचा नांगर पुजला. देवाच्या पाया पडून नांगर उचलला गेला. नांगराबरोबर पंत शिवबा चालत होते. जरी टोप, अंगरखा, पायात सपाता, कमरेला छोटी तलवार आणि पाठीला ढाल लावलेली बालराजांची मूर्ती सारे कौतुकाने पाहत होते. वाड्याबाहेर देखणी बैलजोडी उभी होती. कलाबतूच्या झुली त्याच्या पाठीवर होत्या. नांगर वाड्याबाहेर आला हे पाहणाऱ्यात वतनदार होते, पाटील होते, कुणबी होते, 12 बलुतेदार होते. नांगरासह मिरवणूक देवीच्या चौकात वाजत गाजत आली. चौकात भली थोरली पहार नजरेस येत होती. पंतांनी कुदळ उचलताच पाटील पुढे झाले. त्यांनी पहार खिळखिळी केली. पंतांनी सर्वांच्या वरून नजर फिरवली आणि हर हर महादेव म्हणून त्यांनी पहार उपसली. शेकडो मुखातून हर हर महादेवचा गजर उठला. सोन्याचा नांगर जोडीला जुंपला गेला आणि शिवाजीराजांच्या हातून पुण्याची उद्ध्वस्त वास्तू नांगरली गेली. दुसऱ्या दिवसापासून निश्चित मानाने गाव वसू लागले. ओसाड शेतावर अवते जाऊ लागली. दिवस पावसाचे होते. एके दिवशी पंत जिजाऊंना म्हणाले, माँसाहेब, आज राजांना घेऊन शिवापूरला जाऊन येतो का? शिवापूरला वाड्यानजीक आंब्याची बाग उठवायचं ठरलं आहे. राजांच्या हातून बाग लावतो. काल रात्रीच रोपं आल्याची वर्दी आली, त्यामुळे कळविता आलं नाही. साऱ्याच गोष्टी कुठं सांगता आम्हाला? चमकून दादोजींनी विचारले. असं कधी झालंय का? कोणती गोष्ट लपून ठेवलीये मी? जिजाबाई हसून म्हणाल्या, सारींनी धाकट्या राणीसाहेब आणल्याची वर्दी कुठं दिलीत? कुणी सांगितलं आपणाला? पटलं ना? शिवनेरीवर लक्ष्मीबाईंनी आम्हाला सांगितलं. एवढंच नव्हे तर तुकाबाई राणीसाहेबांना मुलगा झाल्याचे कळवले आम्हाला. गडबडीत राहून गेलं खरं. दादोजी पुटपुटले. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांसह येताच दादोजी कोंडेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला, जागा निवडली. शिवापूर, शहापूर यासारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंच्याकडे बायाबापड्या येत होत्या. त्यांची दुःखे पाहून जिजाबाईंचे डोळे पाणावत. बाल शिवाजी हे सारे पाहत होते. आपल्या बदलत्या जहागिरीचे रूप निरखित होते. वाड्यात येणाऱ्या तंट्याच्या निर्णयाच्या वेळी हजर राहत होते. हे सारे पाहत असता शास्त्रीबुवांच्याकडे शिक्षण चालू होते. दादोजी निशांत पटाईत ढालकरी पट्टेकरी बालराजांच्याकरिता आणविले होते. सायंकाळी वाड्याच्या चौकात मर्दानी खेळाचे शिक्षण चाले. मावळ्यांची मुले शिवाजींच्या खेळात हिरिरीने भाग घेत. एके दिवशी पंतांनी आत येऊन मुधोजीराव निंबाळकर आल्याची खबर दिली. मुधोजी निंबाळकर हे जुने आप्त. विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना साताऱ्याला कैदेत ठेवलेले जिजाबाईंनी ऐकले होते. जिजाबाईंनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा बजाजी व मुलगी सईबाई पण आली होती. मुधोजींनी मुजरा करताच बजाजींनी मुजरा केला. सईबाई जवळ येऊन पाया पडली. तिला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, केव्हा आलात आपण? शहाजीराजांच्या कृपेने कैद संपली. फलटण जहागीर पूर्वत मिळाली. मुलुखाची लावणी संचनी करून आपल्या दर्शनाला आलो. बरं झालं आलात. ते इथे सारच नवं. आपल्यासारखी अनुभवी माणसं पाठीशी असली तर तेवढाच आधार वाटतो. माँसाहेब, पुन्हा परत उठवलत. सारा मावळ माणसांनी सजला. हे काय थोडं केलं? मी काय करणार? दादोजी सारखी माणसं होती म्हणून हे जमलं. करणारी करतात, पण त्याला देखील देवीचा कौल लागतो, मुधोजी म्हणाले. सईकडे बोट करीत विषय बदलीत माँसाहेब म्हणाल्या, काय नाव हिचं? सईबाई. आणि हा मुलगा बजाजी. 7-8 वर्षाची सई आपल्या विशाल नेत्रांनी माँसाहेबांकडे पाहत होती. गव्हाळ रंग असूनही तिच्या रूपाचा गोडवा नजरेत भरणारा होता. धारदार नाक, पातळ ओठ, रेखीव काळे नेत्र, उंच मान चेहऱ्याच्या गोडव्यात भर घालीत होती. माँसाहेबांनी निंबाळकरांना थोडे दिवस राहायचा आग्रह केला. मुधोजी पुण्यात राहिले. माँसाहेबांच्या बरोबर सई सावलीसारखी फिरू लागली. बजाजी शिवाजींबरोबर राहत होत.
संध्याकाळच्या वेळी वाड्याच्या पुढच्या चौकात मर्दानी खेळ चालले होते. पंत पाहत होते. लाटी बोथाटी झाली आणि शिवबाने हाती तलवार घेतली. उस्ताद तलवार घेऊन उतरले. डाव सुरू झाला. खनखन आवाज उठू लागले. सदरेच्या खंबाला रेलून ते पाहत उभी असलेली सई आत धावली. आत मासाहेब बैठकीवर बसल्या होत्या. मुधोजी निंबाळकर खाली बसले होते. सईबाई मुधोजींच्या कानाशी वाकली. मुधोजी म्हणाले, नंतर. चला ना आबा, गाल फुगून सई म्हणाली. सांगितलं ना मध्ये बोलू नको म्हणून. काय म्हणते सई, जिजाऊनी विचारलं. सईबाई चटकन मासाहेबांकडे धावली. म्हणाली, मासाहेब बघा ना, बाहेर खेळ चाललेत. आबा येत नाहीत पाहायला. भारी सतावते ही पोर, मुधोजी म्हणाले. चला मुधोजी, आम्ही खेळ पाहायला येऊ. फार दिवसात आम्हालाही सवड मिळाली नाही. मासाहेब उठल्या. मुधोजींना उठावेच लागले. मासाहेबांचा हात धरून सई बाहेर आली. मासाहेबांना पाहून दादोजी उठले. सदरची मंडळी मुजरा करून बाजूला झाली. मासाहेब बैठकीवर बसल्या. दादोजी मुधोजी अदबीने बाजूला बसले. चौकात 4 जोड्या तलवार खेळत होत्या. उस्तादाने मुजरा करताच मासाहेबांनी विचारले, नानू उस्ताद, आमच्या बाळराजांना नवीन काय शिकवलं? नानू म्हातारा होता, तरी वाळल्या हाडात तेज होतं. तो म्हणाला, मासाहेब धावतोच की आता. नानूने सूचना केल्या. चौक मोकळा झाला. नानू म्हणाला, राजे लाठी घ्या. लाठी घेतली. राजांनी लाठी फिरवायला सुरुवात केली. साधी, बगली, चक्री सारे प्रकार करून दाखवले. चक्री लाटीच्या वेळी तर लाटीची गुणगुण ऐकू येत होती. 3 हात होताच नानूने काठी उचलली. राजांच्या समोर जात तो म्हणाला, बेतान हं राजे, नाही तर मागच्यासारखा बावळा निखळून ठेवशिला. सारे हसले. नमन करून हातांवर थुंकून नानूने काठी उचलली. बाळराजांनी त्याचे अनुकरण केले. राजे करा मोहरा. राजांनी काठी उचलली. लाठीचे वार होत होते. ते वार नानू काठीवर झेलत होता. मागे सरकत होता. खाट खाट आवाज उठत होता. सारे कौतुकाने पाहत होते. मध्येच नानू ओरडला, राजे सांभाळा. आणि नानूने मोहरा केला. नानूचे घाव राजे काठीवर झेलीत होते. भीतीने जिजाऊंचे डोळे ताठरले. नानू वेगाने चाल करीत होता. राजे मागे सरकत होते आणि राजांच्या हाती काठी सुटली. नानूने मासाहेबांच्याकडे पाहिले. निश्वास सोडून मासाहेब म्हणाला, नानू, अरे बेतानं, पोराबरोबर खेळतोस तू, ते विसरलास वाटतं. नाही मासा, या खेळात लहानं मोठं कुठलं? जो आधी साधल त्याचा डाव. अजून राजांचा हात बळकट झाला नाहीत म्हणून काठी सुटली असं शिकायचं. त्याच वेळी केळीचे मोने आणले गेले. चौकात खुंटीवर केळ उभी केली आणि राजांच्या हाती विटा दिला. राजांच्या उंचीपेक्षा विटा 1.5 हात उंच होता. फाळाखाली चांदीचे कडे खुळखुळत होते. कड्याखाली भला थोरला गोंडा होता. विट्याच्या टोकाला रेशमी काढणी होती. राजांनी केळीपासून दूर जायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला ते गेले. काढणी हातात गुंडाळून पवित्रा घेऊन उभे राहिले. नानू ओरडला, राजे चाल करा. मस्ताड उड्या टाकीत राजे झेपावले. केळीपासून 8 हातावर राजे आले आणि एक बळाने त्यांनी विटा फेकला. सरसरत विटा सुटला आणि हातावरच्या केळीत भचकन घुसला. ओढीबरोबर त्याच क्षणी विटा माघारी राजांच्या हाती आला. न राहून मुधोजी ओरडले, वा राजे. सईबाई मासाहेबांच्या जवळ बसून हे सारे कौतुकाने पाहत होती. चौकातून केळ हलविली आणि चौकात दुसरे 2 मोने आणले गेले. मासाहेबांच्या बैठकीच्या समोर दोन्ही मोने 8 हातांच्या अंतरावर समांतर लावले गेले. शिवाजी राजांनी दोन्ही हातात पट्टे चढविले. चौकात येऊन त्यांनी पट्ट्याचा पवित्रा घेतला. बाल शिवाजी करारी मुद्रेने खेळ खेळत होते, तरी त्यांच्या ओठावरचे स्मित दडत नव्हते. आपल्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी सदर निरखली. हाताचा अंदाज घेतला. चौरंग चौक फिरून त्यांनी उजवा गुडघा टेकला. उजव्या हातीचा पट्टा सरळ होता. डावा हात रुंदावला होता. शिवाजी राजांचे मस्तक झुकले होते. शिवाजीराजे मासाहेबांना मुजरा करीत होते. नजर वर झाली तेव्हा सस्मित वदनाने मासाहेबांनी मानेने मुजरा स्वीकारल्याचे दिसले. शिवबांची नजर दादोजींकडे गेली. त्यांनी मानेने मुजरा स्वीकारला. बाळराजे उठले. हात फिरवू लागले. हात फिरवीत ते केळीच्या मध्यभागी उभे राहिले. दोन्ही केळीचा त्यांनी अंदाज घेतला आणि डोळ्याचे पाते लवायच्या आत अत्यंत वेगाने दोन्ही केळींना वार केला. शिवाजी राजांनी परत मुजरा केला. दोन्ही केळी तशाच उभ्या होत्या.
सईबाई खुदकन हसली. मासाहेबांनी सईबाईंकडे पाहिले. त्या म्हणाल्या, नानू वस्तात, आमच्या सईबाईंना राजांनी काय केलं ते दाखवा. नानू वस्तात पुढे झालं. दोन्ही केळींना धक्के देताच दोन्ही केळी मधून तुटल्या. समान अंतरावर त्या छेदल्या गेल्या होत्या. तुटलेल्या केळी पाहता सईबाईंचे डोळे विस्पारले गेले. ती उद्गारली, अगो बाई, आणि तिने पदर तोंडाला लावला. सारे हसले. लाजलेल्या सईला जवळ घेत मासाहेब म्हणाला, सई, हा नवरा चालेल का तुला? सईबाईंनी एकदम मासाहेबांच्याकडे पाहिलं. दुसऱ्या क्षणी पट्टे उतरीत असलेल्या शिवबांच्याकडे पाहून मासाहेबांना ती मोठ्याने म्हणाली, हो चालेल. मासाहेब गोऱ्या मोऱ्या झाल्या. सईला जवळ घेत त्या म्हणाल्या, हात गधडे, असं हो म्हणून सांगतात का? मासाहेबांची उपस्थिती विसरून सारा चौक हसण्याने भरून गेला. हसणे शांत होताच दादोजी स्थिर आवाजात म्हणाले, मासाहेब, एक अर्ज आहे. काय दादोजी? गोष्ट निघालीच आहे. हरकत नसेल तर ही गोष्ट पक्की करावी. राजेही आता 10 वर्षाचे होतील. जोडाही शोभून दिसेल. नानू वस्तात, काय म्हणतात दादोजी? नानू म्हणाला, खरंच आहे ते. देऊया बार उडवून. समज झालं. वाडा झाला, चौक झालं, लिवणं वाचणं झालं. सुनबाईशिवाय घराला शोभा आहे वय. आमदा करून टाकूया. अहो, पण निंबाळकर मामा काय म्हणतात ते तरी विचारा. पोर त्यांची. असे शब्द वापरू नका मासाहेब. पोर आपली आहे. महाराजांच्या कृपेने जीव वाचला, जहागीर मिळाली, अण्णाला लागलो आम्ही. पोर पदरात घेतली तर आजवरच्या उपकारांवर, ऋणानुबंधांवर कळस चढेल. जगदंबांच्या मनात असेल तर होऊन जाईल. पूर्वीपासून चालत आलेला संबंध पुढे चालू होईल. दादोजी जी, चांगली वेळ बघून बंगळूरला तातडीने खलिता पाठवा. आमची इच्छा सर्वांना कळवा. तिकडून होकार आला की आपण हे कार्य पार पाडू. मासाहेब उठल्या. सई म्हणाली, मासाहेब, एवढ्यात जायचं? मासाहेब हसल्या. कौतुकाने तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, एका बैठकीत जेवढं केलंस ते का थोडं झालं? आता उठ बाई, पुष्कळ काम आहेत. सर्वांचे मुजरे झाले. सईबाईसह मासाहेब आत गेल्या. ओलावलेल्या पापण्यांनी मुधोजीराव समाधानाने परत बैठकीत बसले. दुसऱ्या दिवशी उन्हे माळवदीवर आल्यावर लाल महालातून 2 घोडेस्वार बंगळूरच्या वाटेला लागले. 3 दिवसांनी मुधोजीराव सईबाजाजींसह फलटणला गेले. दिवस उलटत होते. बंगळूरच्या निरोपाची सारे वाट पाहत होते. बंगळूरची थैली पुण्यात आली. दादोजींनी मस्तकी लावून थैली उघडली. मजकुरावर नजर फिरत असता होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मासाहेबांनी अधीरतेने विचारलं, काय आज्ञा आहे? महाराज साहेबांना हा संबंध मान्य आहे. एवढंच नव्हे तर लग्नप्रसंगी मोकळेपणानं खर्च करायची आज्ञा झाली आहे. लग्नाची तिथी निश्चित झाली की कळवण्याची आज्ञा झाली आहे. महाराज साहेब जातीने लग्नाला हजर राहणार आहेत. पंत, फलटणला मुधोजी राजांना कळवा. दिवस थोडे आहेत. सारे व्यवस्थित व्हायला हवं. सारी सूत्रे भराभरा हलवली जाऊ लागली. फलटणहून मुधोजीराव कुटुंबापरिवारासह आले. एक शंका होती, तीही दूर झाली. शिवाजी सईबाईंच्या कुंडल्या जमत होत्या. एक दिवस टिळा लावण्याचा समारंभ उरकून घेतला गेला. मुहूर्त काढायला शास्त्री बसले. सर्वानुमते शके 1562 विक्रमनाम संवत्सर वैशाख शुभ 5 हा मुहूर्त धरण्यात आला. शहाजीराजांना मुहूर्त कळविला गेला. पंतांना आता क्षणाचाही उसंत नव्हता. कलाभूत चितारणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते. अंबारखाना, वस्त्रघर नानाविध धान्यांची आणि वस्त्रांनी भरले जात होते. फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करीत होते. पंतांनी चालवलेली तयारी पाहून जिजाबाई पंतांना म्हणाल्या, पंत, केवढा पसारा मांडणार आहात? हे लग्न बेतानं केलं तरी चालेल. पंतांनी मासाहेबांकडे पाहिलं. ते म्हणाले, मासाहेब, या लग्नात खर्चाचा विचार करून चालणार नाही. नवी जहागीर वस्ती आहे. नुसती मदत घेऊन माणसं आपली होत नाहीत. ती आपलीशी करावी लागतात. असा मोका सोडून कसा चालेल? या निमित्ताने सारे एकत्र येतील. त्यांच्या मनातला जिव्हाळा वाढेल. जहागिरीचा पाया मजबूत बनेल. जिजाऊंना ते पटलं. त्यांनी नंतर काही अडेवेडे घेतले नाही. मुधोजीही नुकतेच जहागिरीवर आलेले. एवढी मोठी सोयरी कशी पार पडणार याची चिंता त्यांना वाटत होती. फलटणला जाऊन लग्नाची प्राथमिक जुळवाजुळव करून ते जिजाऊंच्या भेटीला पुण्यात परत आले. मासाहेब, मुलीचं लग्न वधूपित्याच्या घरी व्हावं हा शिरस्त आहे. लग्न फलटणला आमच्याकडे व्हावं ही विनंती आहे. मुधोजींनी अर्ज केला. मासाहेब म्हणाल्या,
मामासाहेब, अजून का आम्हाला परके समजता? हे घर कोणाचं? थोरल्या सासूबाई दीपाबाई फलटण घराण्यातल्याच ना? राजांनी पुणं वसवलं. इथंच त्यांचा विवाह व्हावा हे बरं वाटतं. जशी आज्ञा. पण मासाहेब, राग होणार नसेल तर आणखीन एक विचारावंसं वाटतं. काय? सोयरीक ठरली, मुहूर्त ठरला, पण घेण्या देण्याचं काही ठरलं नाही. घेणं देणं व्यवहारात येतं मामासाहेब. ही रक्ताची नाती, पोरगी देता. त्यापेक्षा मोठं देणं कुठलं? तुम्ही आणखीन थोडं द्यायचं आहे ते दिलं की आमचं काही म्हणणं नाही. सांगा मासाहेब. मासाहेब हसत म्हणाल्या, आणखीन द्यायचे ते आशीर्वाद. त्याच्याच बळावर संसार सुखाचे होतात. तेवढं द्या की. सारं झालं. पण महाराज साहेब काय म्हणतील? इकडून काही दोष लावला जाणार नाही. विचारलंच तर बेलाशक आमचं नाव पुढं करा. मोदोजी रावांना शब्द फुटत नव्हता. गहिवर ते म्हणाले, मासाहेब, पोरीला पदरी घेतलात आणि आता जन्माचं कल्याण केलं. लग्नात आम्ही काहीतरी केल्यासारखं वाटावं म्हणून तरी काही काम सांगा. सांगू ना, जरूर सांगू. मामासाहेब, वराड घेऊन येताना मोजकी माणसं आणू नका. तुमची सारी मंडळी, रयतेसहित साऱ्यांना निमंत्रण द्या. फलटण इथं उतरल्याचा आनंद आम्हाला होऊ दे. जिजाबाईंनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते. लग्नाची तयारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होत होती. महाल सुबक रंगाने रंगवले जात होते. स्वयंपाकघर मांडवात हलवले गेले होते. नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होत होते. राहुट्या उभारल्या जात होत्या. जानवसघर म्हणून पाटलांनी आपला वाडा आनंदाने दिला. मांडवाची वासे, वेळकाठ्या यांचे ढीक रचले जात होते. मांडवाचे कापड, कानाती, पडदे, आडपडदे याचबरोबर हंड्या झुमरांनी काचघर भरले जात होते. सोनार शाळेत कुशल कारागीर दादोजींच्या नजरेखाली सुबक दागिने घडवीत होते. हिरे, मोती, माणके, रत्ने यांची खैरात चालली होती. असलेला वेळ अपुरा वाटत होता. जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई, लक्ष्मीबाई येऊन दखल झाल्या होत्या. घरात एकदम वेगळेपण आलं. जिजाऊंचा भार एकदम कमी झाला. अचानक शहाजीराजे लग्नाला येऊ शकत नसल्याची थैली विजापूरहून आली. शहाजीराजे मोहिमेत गुंतले होते. लग्न पार पाडण्याची आज्ञा दादोजींना आली होती. साऱ्यांना शहाजीराजे येत नसल्याबद्दल वाईट वाटले. जिजाऊंचा विरह झाला. उमाबाई म्हणाल्या, मला वाटलंच होतं. त्याचं नेहमीच असं. लहान होता म्हणूनच लग्नाला तरी सापडला. तो नाही आला तर काय झालं? पुढं येईल. शहाजीराजे येणार नाहीत म्हणजे संभाजी पण येणार नाहीत. संभाजीला पाहून फार दिवस झाले होते. 11 वर्ष लोटली होती. जिजाऊंनी संभाजींकडे कपडे काढले होते, दागिने केले होते. सारे तसेच राहून गेले. मनातले हे शल्य तसेच दाबून ठेवून जिजाबाई परत लग्नघाईत मिसळल्या. 5ही देवतांना कौल लावून मुहूर्तमेढ रोवली गेली. साऱ्या ठिकाणचे मांडव सजू लागले. खांब उभे राहिले. काट्या आच्छादल्या गेल्या. छत चढले. आडपडदे वाऱ्यावर झुलू लागले. मुदोजीरावांचे भराड वाजत गाजत पुण्यात प्रवेश करते झाले. खेडबाऱ्यातून बैलगाड्यांची रीघ पुण्याच्या वाटेला लागली. सारे घरचे होते. मागे कोण राहणार? बैलगाड्यांनी, घोड्यांच्या टापांनी पुणे गजबजून गेले. निवाऱ्याच्या जागा संपल्या आणि माणसांनी गाडीतळातच गाडीचा आसरा केला. हररोज 1000 पानं उठत होते. लक्ष्मीबाई उसंत न घेता वावरत होत्या. जिजाऊ त्यांना काही म्हणाल्यास तर त्या म्हणत, तुम्ही विसावा घ्या. काही आमच्याकडून राहिलं तर सांगा. मुहूर्ताचा दिवस आला. लाल महालाचे आभार माणसांनी फुलून गेले. मंगलाष्टकांचे आवाज उठले आणि गोरज मुहूर्तावर आशीर्वादांसाठी हजारो हातांनी वधूवरांच्यावर अक्षता फेकली. वाद्यांचा गजर झाला. मांडवातून शिवाजी वाड्यात आल. जरी टोप शिरी होता, कपाळी गंध होता, अंगात जरीपुट्टीचा अंगरखा होता, कमरेला तलवार लटकत होती. पाठीमागे सईबाई चालत होते. दोघेही नानाविध अलंकाराने अलंकृत होते. दोघांच्या शालींना मारलेली गाठ दोघांच्या मध्ये हिंदोळत घेत होती. शिवाजी आत आले. दोघेही उमाबाईंच्या पाया पडले. उमाबाईंनी दोघांवरून ओवाळून कानशिलांवर बोटे मोडली. मोहरांचा सत्कार केला. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघे सदर सोप्यात आले. राजांनी दादोजींच्या पायावर डोके टेकले. दादोजी गहिवरले होते. सारे अंग कापत होते. काही न बोलता त्यांनी शिवबांना कवटाळले. वरातीची तयारी झाली. दागिन्यांनी सजवलेला देखणा घोडा समोर आला. सईबाई म्हणाली, मी घोड्यावर बसणार. तुमच्याकरिता आणलाय हा घोडा? मला दुसरा घोडा पाहिजे. मला घोड्यावर बसता येतं की?
सारे थक्क झाले. कुणालाच हसू आवरेना. जिजाबाई म्हणाल्या, ही काय प्रपेट आहे? वरात आहे ही. हवं तर नंतर दुसरा घोडा देईन तुला. वरात चालू लागली. शेकडो पलो त्यांच्या उजेडात वरात जात होती. पुढं दादोजी, मुधोजी, हणमंते, शास्त्री, कोरडे ही मंडळी चालत होती. त्यांच्या पुढे दांडपट्टा, लेझीम, तलवारखेळी जात होती. पुढे वाजंत्र्याचे ताफे लागले होते. मुंगीच्या पावलांनी वरात पुढे सरकत होती. होणाऱ्या बारांनी सई दचकून जागी होत होती. पेंगत होती. झोप येऊ नये म्हणून शिवबांच्या डोळ्यांना पाणी लावले जात होते. जोगेश्वरीहून वरात माघारी वाड्यात यायला पहाट झाली. सईबाईला पुरे जागे करण्यात आले. वाड्याच्या दाराशी उंबरट्यावर ठेवलेले माप सांडून भोसल्यांच्या घरात गृहलक्ष्मीने प्रवेश केला. दाराच्या आत धान्य विखुरले गेले. पावसाळा संपला. स्तुकी जवळ आली आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगलोरला येण्याची आज्ञा पाठवली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेने सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठवले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार म्हणून शिवबांना खूप आनंद झाला होता. जिजाबाईंच्या उत्साहाला तर सीमा नव्हत्या. पतिदर्शनाबरोबरच थोरला संभाजी भेटणार होता. पंतांना जहागिरीची काळजी होती. ती जबाबदारी नरेकरांसारख्या विश्वासू माणसावर ते सोपवित होते. शहाजीराजांचा खजिना दादोजींनी बरोबर घेतला होता. मोठ्या इतमामाने एके दिवशी काफिला बंगळूरच्या वाटेला लागला. बंगळूरच्या दीर्घ प्रवासात शिवबा नाना तऱ्हेची माणसं पाहत होते. अंतराबरोबर माणसांचे वेश, बोली, भाषा बदलत होती. नवीन पक्षी दिसत होते. रानातून जाताना वन्य श्वापदे आढळत होती. प्रचंड फत्तरांनी सजलेले कर्नाटकचे डोंगर पाहून बाल शिवाजी थक्क झाले. थंडी वाऱ्याचे भान विसरून शिवबा हे सारे पाहत होते. बालमनावर वेगवेगळ्या मुलखाचे नवे संस्कार घडत होते. एका मुक्कामावर असताना बंगळूरला मासाहेबांच्या आगमनाची वर्दी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळूरच्या वेशीतून शिवाजींनी प्रवेश केला. भक्कम तटबंदींचे सजलेल्या त्या दरवाज्यावर आदिलशाही ध्वज फडकत होता. दोन्ही बाजूच्या बुरुजावर पल्लेदार तोफा होत्या. वेशी संभाजीराजे जातीनिशी मासाहेबांच्या स्वागताला उभे होते. दुरून त्यांना पाहताच दादोजींनी त्यांना खूण केली. दोघे पायउतार झाले. शिवबांनी पुढे जाऊन मुजरा केला. प्रेमभराने शिवबाला मिठी मारी शंभूराजे म्हणाले, शिवबा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. महाराज साहेब गेले 2 दिवस तुमचीच वाट पाहण्यात बेचैन आहेत. मेना आला. शंभूराजे पुढे आले. मेनाचा पडदा सरकवला गेला. जिजाबाई आश्चर्यचकित नजरेने शंभूराजांना पाहत होते. पागोटे, चुनीदार विजार हा संभाजींचा वेश होता. कमरेला तलवार लटकविलेली होती. वडिलांचा तोंडवळा असलेल्या संभाजीला कोवळी मिसरूट फुटली होती. गौर कपाळावर आडवे शिवगंध होते. संभाजींनी पुढे होऊन मासाहेबांचे पाय शिवले. न राहून मासाहेबांनी संभाजींना छातीशी ओढले आणि त्यांचा मुका घेतला. त्या मिठीतून सुटका करून घेत संभाजी म्हणाले, महाराज साहेब वाट पाहत आहेत. संभाजी, शिवाजी, दादोजी परत स्वार झाले आणि बंगळुरातून स्वारी जाऊ लागली. दुतर्फा दिसणारे उंच वाडे, त्यांचे नक्षीदार सज्जे शिवाजी कौतुकाने पाहत होते. वेश निराळे, भाषा निराळी, सारे निराळे होते, थक्क करणारे होते. वाड्याचे अस्तित्व न सांगताही कळत होते. त्या चिरेबंद वाड्यावर नजर टाकता शिवाजींची नजर खिळून राहिली. मंद गतीने घोडी पुढे होत होती. वाड्यांपुढे प्रशस्त मैदान होते. वाड्याच्या दरवाजाशी तांबडे एकसारखे वेश घातलेले सेवक अदबीने उभे होते. तळपते तेगे त्यांच्या हाती शोभत होते. संभाजीसह शिवाजी वाड्याच्या दरवाजावर आले. शिवाजींनी खोगीरावर एका बाजूला दोन्ही पाय घेतले. घोड्याच्या पाठीवर डावा हात ठेवला आणि जमिनीवर अलगद उडी मारली. शिवाजी पायऱ्यांजवळ आले. त्यांनी वर पाहिले. वाड्याच्या प्रवेशद्वाराची उंची पुरी रुबाबदार व्यक्ती उभी होती. केस मानेवर उडत होते. डौलदार दाढी शोभत होती. संभाजींनी शिवाजींना नाजूक ढोसणी दिली आणि त्यांनी मुजरा केला. पण शिवाजी मुजऱ्याकरता वाकले नाहीत. वडिलांचे रूप पाहत ते पायऱ्यावर चढून जात होते. वाड्याच्या दरवाजाशी शिवाजीराजांच्या वरून भात ओवाळून टाकला गेला. पायावर पाणी पडले. डोळ्यांना पाणी लावले गेले. संभाजी आश्चर्यचकित नजरेने शिवाजींकडे पाहत होते. शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजी महाराज पुढे गेले. वडिलांच्या जवळ जाताच ते गुडघ्यावर बसले. दोन्ही हात जमिनीला टेकवून त्यांनी शहाजीराजांच्या पायावर मस्तक ठेवले. मोठ्या प्रेमभराने शहाजीराजांनी त्यांना उठवले. कुरवाडे. शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही वाटतं. आम्हाला मुजरा येतो आबासाहेब, पण मासाहेबांनी पाया पडायला सांगितलं. असं. आणि राजे, थोराड घोड्यावर बसून आलात, तटका नाही घेतलं. मोठं घोडं बसायला कठीण.
त्याच धिटाळीने शिवाजीराजे म्हणाले, कसलं कठीण आबासाहेब, घोड्यावर बसायला मांड बळकट लागते. वा राजे. तेवढ्यात दारी मेणा आला. सारे बाजूला झाले. स्त्रिया पुढे सरसावल्या. जिजाबाईंचा वाड्यात प्रवेश झाला. बाहेरून दिसत होतं त्याहीपेक्षा आत वाडा मोठा होता. जिजाबाई दुसऱ्या चौकात आल्या आणि तुकाबाई सामोऱ्या येऊन पाया पडल्या. धाकट्या राणीसाहेब, पाया पडायची गरज नव्हती. आपला मान मोठा, पण मला कसं ओळखलत? घरच्या लक्ष्मी ओळखता येत नाही असं कसं होईल? पण छोटे राजे कुठे आहेत? त्यांना आम्हाला पाहायचं आहे. तोवर संभाजी शिवाजींसह एकोजी राजे आले. एकोजी येऊन जिजाऊंच्या पाया पडले. तुकाबाई म्हणाल्या, किती वर्षांनी परत घर एक झालं? 12 वर्षाचा वनवास संपला असं दिसतं. जिजाबाई हसून म्हणाल्या, पहिले 2-4 दिवस आपण कोठे वावरतो हेही शिवाजींना कळत नव्हते. अनेक सदरा, अनेक दिवाणखाने, अनेक महाल त्या वाड्यात होते. सागवन शिसव्याचे अप्रतिम कोरीवकाम कमानीवर, खांबांवर, सज्जांवर दिसत होते. शेकडो माणसांची वर्दळ त्या वाड्यात होती, पण सारी कशी चुपचाप. वाड्यामागे मांसाहारी शाकाहारी अशी दोन्ही पाकशाळा होत्या. आमोऱ्यासमोर एकीत सोवळ्यात वर्दळ करणारे, मंत्र पुटपुटणारे ब्राह्मण दिसत होते, तर दुसऱ्या शाळेत स्वयंपाकी धांदल दिसते. रात्री अपरात्री जाग आली तर पुढच्या चौकात सज्जावरून घुंगराचे गाण्याचे स्वर कानावर पडत. एखाद्या स्वप्ननगरीत वावरावे तसे शिवाजीराजे त्या वाड्यात वावरत होते. एके दिवशी 2 प्रहरी शिवाजीराजे शहाजीराजांच्या महालात गेले. शहाजीराजे बैठकीत बसले होते. शिवाजीराजांकडे पाहता शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजीराजे जवळ गेले. एकदम म्हणाले, आबासाहेब. शब्द उच्चारताच चूक ध्यानी येऊन ते गडबडीने म्हणाले, महाराज साहेब. शहाजीराजांनी शिवबाला एकदम जवळ ओढले. ते म्हणाले, राजे, इतर आम्हाला महाराज साहेब म्हणत असतील, पण तुम्ही आबासाहेबच म्हणत जा. शिवबा हसले. महाराजांनी विचारले, का आला होतात राजे? महाराज, आम्ही बंगळूर पाहायला जाऊ. कोण येत आहे बरोबर? दादा महाराज आहेत, धाकले राजे आहेत आणि वशीला लावण्यासाठी मधले राजे आले. ठीक आहे, जाताना बरोबर स्वार घेऊन जा. पंत यांना पाठवण्याची व्यवस्था करा. दिवस मावळायच्या आत परत या. शिवाजीराजे त्या नवलाईच्या शहरातून फिरत होते. नानाविध वस्त्रांनी भांड्यांनी सजलेल्या पेटा पाहत होते. रस्त्याने जात असता अचानक शिवाजीराजांची नजर खिळली. ते जवळच्या संभाजीला म्हणाले, दादा, ते पहा. 2 गोरे उंचपुरे इसम रस्त्याने जात होते. त्यांच्या डोक्यावर केसांचे टोप होते. पायातल्या बंद वाहनाच्या टाचा खूप उंच होत्या. संभाजीराजे म्हणाले, राजे, ते फिरंगी व्यापारी. कुठं असतात हे लोक? 7 समुद्रापलीकडे असतात. मग इथं का आले? व्यापार करायला. व्यापार करायला त्यांचा मुलूक नाही? संभाजीराजांना त्याचे उत्तर सापडले नाही. न ऐकलेसे करून ते पुढे गेले. पण 4 दिवसांनी त्या व्यापाऱ्यांना पुन्हा पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. एके दिवशी सायंकाळी शहाजीराजे शिवबांना बोलवणे आले. शिवाजीराजे सदरीत गेले तेव्हा ते दोन्ही साहेब तेथे उभे होते. शहाजीराजांच्या समोर शस्त्रे पसरली होती. राजे येतात शहाजीराजे शास्त्रांच्याकडे बोट दाखवीत म्हटलं, राजे, पहा, एखादी फिरंगी पसंत पडते का? शिवबांनी साऱ्या शस्त्रांवरून नजर फिरवली आणि त्यांची नजर बंदुका ठेवल्या होत्या त्यावर खिळली. महाराजांनी विचारले, तुम्हाला बंदूक उडवता येते? आम्ही शिकू. शाबास, आम्ही तुमच्यासाठी बंदूक घेऊ. व्यापाऱ्यांनी तत्परतेने बंदूक पुढे धरल्या. लांब जोक नळीच्या त्या बंदुका होत्या. पल्ला असूनही जड नव्हत्या. कामगिरी सुबक होती. शहाजीराजांनी बंदूक निवडली. शिवाजीराजांसह ते वाड्याबाहेर आले. निवडलेली बंदूक भरण्यात साहेब गुंतला होता. नारळ आणून चौकात ठेवलं होतं. भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात गुडघ्यावर बसले आणि नेम धरून त्यांनी बार काढला. नारळ फुटला. शहाजीराजे म्हणाले, राजे, हे हत्यार चांगलं आहे. धक्का फारसा देत नाही. ही बंदूक तुमची. आमची आठवण म्हणून बाळगा. उद्या शिकार हवालदाराला सांगेल, तो बंदूक चालवायला शिकवेल. महाराजांनी शिवबाला बंदूक दिल्याचे साऱ्या महालात झाले. शहाजीराजांना शिवबांचा सहवास फारच आवडे. ते मातब्बर सरदार घरी येत. त्यांना ते शिवबाची ओळख करून देत असत. म्हणत, हा जन्माला आला आणि सगळं चांगलं झालं. आयुष्याची वणवण संपली. शहाजीराजे बाहेर निघाले तरी शिवबाला घेऊन जात. शिवबाच्या शंकांना उत्तर देता देता त्यांना पुरे होऊन जाई. तुकाबाई, जिजाऊ महालात असताना अचानक शहाजीराजे आत आले. दोघी गडबडीने उठून उभ्या राहिल्या. जिजाऊंकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, दादोजी आम्हाला हिशेब सांगत होते. मोठे धामधुमीचे शिवबाचे लग्न केलंत म्हणे. घ्या गुपटून. जिजाबाई म्हणाल्या, खर्च फार झाला का?
आणखीन का केला नाही याची तक्रार आहे. आम्हाला कळवायचं होतं. आम्ही आमचा हत्ती पाठवला असता वरातीला. आपण येणार म्हणून सारे वाट पाहत होते. मनात असूनही ते आम्हाला जमलं नाही. शिवबाचं लग्न पाहायचं फार मनात होतं. मग आणखीन एक लग्न करू, तुकाबाई म्हणाला. खरंच की, आम्ही नाही, ते लग्न कसलं, पण नवरी ती मी पाहिलीये. आपल्या मोहित्यांची सोयरा आहे ना, नक्षत्रासारखी मुलगी आहे. खरंच ठरवून टाकू लग्न, म्हणत आनंदाने शहाजीराजे बाहेर गेले. जिजाबाईंना एवढे तडकाफडकी ठरणारे लग्न आवडले नाही. त्या म्हणाल्या, एक लग्न नुकतंच झालं. तोवर राजांचा अनेक लग्न शोभून दिसतात. पहिली केली ती निंबाळकरांची ना. हो, मोहिते घराणं मोठं तोलाचं. तुकाबाईंच्यावर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या. मालोजीरावांच्या दीपाबाई निंबाळकर घराण्यातल्याच. हो, पण तेव्हा थोरले मामंजी बारगीत होते, हे विसरलात. बारगीताचे राजे झाले ना. वनवासी पडलेला चंद्रहास राजा अन्नाला लागला, सम्राट झाला. कुळ पराक्रमानं पाहिलं जातं. धाकट्याबाई, सोयरीक नको म्हणून इकडं सांगायचं का? तसं केव्हा म्हटलं मी? मी आपलं बोलून दाखवलं. तुकाबाईंच्या चेहऱ्यावर मंदस्मिताची लाट उमटली. राजा बोले, दळ हले, तशी हा हा म्हणता सोयरीक ठरली. मोठ्या धूमधडाक्याने लग्नाचा बार उडला. सुवर्ण अंबारीतून नवरा नवरीची वरात काढली. तोफांच्या बंदुका आवाजांनी सारे बंगळूर शहर दुमदुमून गेले. शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली. शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर्य संपन्न. स्नान, पूजा अर्चा, काव्यचर्चा, आयुध घराची पाहणी, लष्कर तपासणी, बाग बगीचे, रात्री नाचरंग, नृत्य गायन शृंगार या शहाजीराजांचे दिवस जात. पहाटे भाटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगाराचा झोपी जाई. या दोन्ही दिवसरात्रीचा फरक होता. मोहिमा मृगया सोडली तर दिनक्रम हाच असे. शिवाजींना प्रत्येक गोष्टीचे नवल वाटे. वाड्यावर भेटायला येत ते सरदार, मानकरी, शास्त्री असत. कोणी घोड्यावरून, कोणी पालखीतून आपल्या इतमामाने भेटायला येई. कुणाचे आगमन चौघड्यांच्या इशारीते कळे तर कोणाच्या शिंगाच्या आवाजाने. 2 प्रहरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते. तुकाबाई पण तिथेच होत्या. एकदम शिवाजींनी विचारले, आई, आपल्याकडे माणसं येतात, तशी इथं का येत नाहीत? दोघींनी शिवाजींकडे पाहिले. जिजाऊ म्हणाल्या, काय म्हणतोस तू? इथे कितीतरी सरदार उमराव येतात. ते नव्हे, आपल्याकडे कसे पाटील येतात, नानू वस्ताद येतो, मावळे येतात. तुकाबाई छद्मी हसून म्हणाल्या, शिवाजीराजे, हे महाराजांचे ठिकाण आहे. इथे तसली माणसं कशी येतील? राजांच्या घरी राजेच यायचे. राजे कोणाचे? प्रजेचे. मग ज्या राजाच्या घरी प्रजा यायला भीते तो राजा कसला? रामायणात राम वनवासात निघाले तर सारे त्यांना पोहोचवायला शहराबाहेर गेले. गुहकाला रामांनी मिठी मारली. तो करा राजा ना, आई? तुकाबाईंचा चेहरा गंभीर झाला. जिजाबाई म्हणाल्या, जा, खेळ जा बाहेर. बघ, दादा एकोजीराजे कुठं आहेत ते. शिवबा बाहेर गेले. पण त्यांची शंका तशीच राहिली. बंगळूरला शिवाजी इतके दिवस राहिले, पण त्यांचे मन तिथे रमेना. नव्या नव्या गोष्टी दिसत होत्या, पण त्या साऱ्यांचा कंटाळा वाटत होता. शिवाजीराजांना आठवत होते पुणे. नजरेसमोर येत होते शिवापूर वाड्यात येणारे मावळे. पण हे सांगायचे कुणाला? सकाळी स्नान करून शिवाजी वडिलांच्या दर्शनाला गेले. पण महाली शहाजीराजे नव्हते. चौकशी करता ते वाड्याच्या बाहेर आहेत असे कळले. शिवाजीराजे बाहेर धावले. वाड्याच्या दारातच शिवाजीराजे पाय थबकले. बाहेरच्या पटांगणात 2 घोडी उभी होती. महाराज दोन्ही घोडी पाहत होते. आजूबाजूला दादोजी, संभाजी वगैरे मंडळी उभी होती. शिवाजींना पाहताच महाराज म्हणाले, या राजे. शिवबा गेले. शहाजीराजांच्या पाया पडले. पंतांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आता छोटे राजेच परीक्षा करू देत. शिवबा, यातलं उजवं जनावर कोणतं ते सांगा. दोन्ही घोडे सारखे, एका उंचीचे, पांढरे शुभ्र. शिवाजीराजे तज्ज्ञासारखे घोड्यांभोवती फिरत होते. सारे कौतुकाने राजांकडे पाहत होते. त्यांची ऐट निरखीत होते. उजव्या घोड्याजवळ ते गेले. त्याच्या ओठाडीत हात लावीत असता शहाजीराजे म्हणाले, राजे, चावेल. हा चावणार नाही, हा चांगला घोडा आहे. अश्व परीक्षेसाठी आणलेला महमद आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, दुल्लीलाह, उमर लहान, पण जानकारी केवढी. राजे, तो घोडा काय वाईट आहे? पायात बेडी आहे, कपाळावर उतरंड आहे. केव्हा बुजेल याचा नेम कोणी द्यावा? राजांनी सांगितले. पंत, राजांना हे ज्ञान कसं? नेहमी पांगेत असतात राजे.
घोड्यावर भारी प्रेम आहे राजांचं. तेच लक्षण मोठं. आता आमचे शंभूराजे आहेत, संस्कृत सुरेख जाणतात, संस्कृत काव्य करतात, काव्य चर्चेत भाग घेतात, पण ही लक्षणं त्यांच्याजवळ नाहीत. शास्त्रांच्यामुळं सारी वर्ण ब्राह्मणी बनली आहेत. संभाजीराजे लाजले. शिवाजीराजांना जवळ घेत महाराज म्हणाले, राजे, आम्ही तुमच्या अश्वपरीक्षेवर निहायत फिदा आहोत. हा घोडा पसंत आहे तर तुम्ही घ्या. आम्ही बागेत जातो तेव्हा एक श्लोक म्हणत असतो. तुम्हाला संस्कृत येतं ना? हो, थोडं थोडं. चालेल, आम्ही सांगतो तो श्लोक लक्षात ठेवायचा. लक्षात राहील, नाही राहिला तर पाठ करून घेऊ. राजे त्यांच्या घरी ये हे ऐश्वर्य आहे. त्यांचंच राज्य अभेद्य असतं हे विसरू नका. आणि पंतांच्याकडे वळून ते म्हणाले, पंत, आज संध्याकाळी आमच्या शिवाजीराजांची दृष्ट काढायला सांगा. आमची दृष्ट लागायची त्यांना. रात्री एकोजींनी घोड्याचा हट्ट तुकाबाईंकडे धरला. एकोजीला जवळ घेत जिजाबाईंकडे पाहत तुकाबाई म्हणाल्या, राजे, तुम्हाला घोडा कसा मिळणार? शिवाजीराजे लाडके आणि तुम्ही सगळ्यात धाकटे. तुमच्या नशिबी घोडा नाही. हे शब्द काळीच कात्रीत गेले, पण जिजाबाई काही बोलल्या नाहीत. रात्री जेवण झाली. जिजाबाई महालात आल्या. शिवाजी, संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती. रात्र पुष्कळ झाली होती. अशा रात्री जेवून ही मुले कोठे गेली हे त्यांना समजेना. जिजाऊंनी नोकरांना दोघांना हुडकण्यासाठी पाठवले. तेव्हा ते दोघे आले तेव्हा शिवाजीराजांना नजर चोरटी बनली होती. जिजाऊंनी विचारले, कुठे सापडले हे दोघे? नाच महालात गाणं चाललंय ना व तिथं स्वाऱ्या होत्या. नाच महालात? जिजाबाई उद्गारल्या. आत नव, बाहेरच. चोरून आत बघत होते. जा तू. नोकर गेला. जिजाबाईंनी दोघांवर नजर फिरवली. त्यांचा स्वर करडा बनला. राजे, हे खरंय? शिवबा काही बोललं नाही. कुणाला विचारून गेला होतात राजे? सांगितलं नव्हतं रात्री बाहेरच्या चौकात जायचं नाही म्हणून? शिवाजींचा चेहरा गोरा मोरा झाला. रडकुंडीच्या आवाजात ते म्हणाले, दादा महाराज म्हणाले, चल गंमत बघूया. आणि तुम्ही नाचगाणं तेही चोरून पाहायला गेलात? शरम वाटली नाही? चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या. शिवाजी रडत होते. त्याला जवळ घेत त्या म्हणाल्या, राणीसाहेब, नाचगाणं पाहिलं म्हणून काय झालं? राजांच्या मुलांनी हे पाहायचं नाही तर कुणी? बाई, लहान असलीस तरी हात जोडते, तू यात पडू नको. आणि त्यांनी शिवाजीराजांना धरून ओढले. उगीच लहान सहान गोष्टीवर कसलं रागवायचं हे चालायचं. हे तुम्हाला चालेल, आम्हाला ते परवडायचं नाही. मुलाचं वळण टिकायचं नाही. तुकाबाई संतापल्या. त्या म्हणाल्या, कळतात बोलणी राणीसाहेब. एवढी काळजी वाटते तर पोरांना मारण्यापेक्षा स्वारींनाच का सांगत नाही? खरंच सांगायला हवं. जिजाबाई खंबीरपणे म्हणाल्या, ज्या घरात मुलं वाढत तिथं कसं वागावं हे मोठ्यांना कळायला हवं. तुकाबाई आल्या तशा रागाने निघून गेल्या. शिवाजीराजे हुंदके देत झोपी गेले. पण डोळे पुसायला जिजाबाई गेल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाई संधी शोधित होत्या. सायंकाळी ती मिळाली. शहाजीराजे महालात आले. जिजाबाई, तुकाबाई, संभाजी, शिवाजी, एकोजी सारे होते. बोलता बोलता शहाजीराजांनी विचारले, आम्ही विसरलोच, काल शिवबांची कुणी दृष्ट काढली का? खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढली. आम्ही समजलो नाही. शहाजीराजे हसून म्हणाले, राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही. शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील असं त्यांना वाटतं. असं कोण म्हणतं? खुद्द राणीसाहेबच म्हणतात. शिवाजीराजे इथे राहायचे झाले तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत असं म्हणतात. मतलब गंभीर होत महाराज म्हणाले, काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते. मग ते बंद झालं पाहिजे असा राणीसाहेबांचा आग्रह आहे. खरं? जिजाऊंच्या नजर रोखीत शहाजीराजे विचारले. शहाजीराजांनी विचारलं. जिजाबाई काही बोलल्या नाही. तुकाबाई विजयाने पाहत होत्या. शहाजीराजे एकदम आसनावरून उठले. बाहेर जात असता ते म्हणाले, आमच्या सवयी बदलणं कठीण. ते वयही आता राहिलं नाही. राणीसाहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल त्यांना घेऊन जावं. महाराज निघून गेले. जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. तुकाबाई म्हणाल्या, बघा बाई, तुम्हीच म्हणालात सांगा म्हणून. जिजाबाईंनी पुष्कळ विचार केला. तुकाबाईंचा वाढता कडवटपणा दिसत होता. एखाद्या दिवशी काही मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आत्ताच तो निर्णय घेतलेला बरा असे जिजाबाईंना वाटले. एके दिवशी मन घट्ट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला. शहाजीराजे पुण्याला जाणार हे साऱ्या वाड्यात पसरले. शिवाजीराजे पुण्याला जाणार हे साऱ्या वाड्यात पसरले. वर्ष दीड वर्षाच्या काळात शहाजीराजांना शिवाजीचा लळा लागला होता. ते शिवाजींना शक्य तेवढे जवळ बाळगीत असत. सकाळी शिवाजीराजे पाया पडण्यासाठी आले असता महाराज म्हणाले, राजे, आता तुम्ही पुण्याला जाणार, आमची आठवण येईल ना? आबासाहेब म्हणत शिवाजीराजे महाराजांना बिलगले. हा राजे,
पुरुष कधी रडतात का? कंठ दाटून आल्याने शहाजीराजांना स्वर घोगरा झाला होता. शेजारी दादोजी हे पाहत उभे होते. शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आम्ही देखील पुण्याला येऊ लवकरच. खरंच याल? शिवबाने हसत विचारले. अगदी खरं. आता तुम्ही जहागीरदार. तुम्ही आज्ञा केली की आम्ही आलोच. आमची कुठं आहे जहागीर? शिवबाने विचारले. मग आहे ती कुणाची? आपली. राजे दादोजींनी दटावले. शिवाजीराजे कावरेबावरे झाले. काय चुकले हे त्यांना कळेना. राजांना जवळ घेत शहाजीराजे म्हणाले, दादोजी, राजांचं खरं आहे. आपलं म्हटल्याखेरीज प्रेम निर्माण होत नाही. पंत, आपण मुलांना खेळायला घोडा देतो, बंदूक देतो, तलवार देतो. कशा करता? ती तयार व्हावी म्हणून ना. मग जहागीरदार तयार करायचा झाला तर जहागीर नको का? पंत, आमच्या जहागीरीतला 36 गावचा मोकास राजांच्या नावे आम्ही पूर्वीच केला आहे. नाव मात्र दप्तरी न राहता त्यांचा अंमल सुरू करा. राजांच्या नावाची मुद्रा कागदोपत्री होऊ दे. राजे, ही जहागीर राखलीत तर पुणे जहागीर तुमची. पंत म्हणाले, राजे, पाया पडा. नशीब थोर म्हणून असा पिता मिळाला. आमचं भाग्य थोर म्हणून हे पाहायला मिळालं. शिवबाने शिवाजीराजांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यांना हृदयाशी कवटाळीत शहाजीराजे पंतांना म्हणाले, पंत, या पोरानं वेळ लाव. उद्या हा गेला म्हणजे करमायचं नाही. राजांना चांगलं वाढवलं तुम्ही. आमच्या म्हातारपणाची ददात मिटवलीत. पंतांचे डोळे ओले झाले. उपरण्याने त्यांनी डोळे पुसले. दुसऱ्या दिवशी शहाजीराजांच्या जहागिरीचा सारा तपशील तयार झाला. खास आपल्या विश्वासातील माणसे महाराजांनी शिवाजीराजांना दिली. पेशवे म्हणून शामराव निळकंठ, नारोपंत दीक्षितांचे चुलत भाऊ बाळकृष्णपंत अमात्य म्हणून पाठवण्याचे ठरले. त्याखेरीज जहागिरीचे मुलतालिक म्हणून दादोजी पंतांची नेमणूक होती. ती निराळीच. शिवाजीराजांची परतण्याची तयारी होत होती. धीर करून जिजाबाईंनी शहाजीराजांना विचारले, संभाजीला थोडे दिवस नेऊ का? नको राणीसाहेब. संभाजी आमच्या वातावरणात वाढेल. ते इथे रमलेत, राहू दे त्यांना इथंच. आपला राग जाणार नाही का? रागाच्या भरात बोलून. आम्ही रागानं म्हणत नाही. आम्हालाही तुमचा विचार पटला. म्हणूनच आम्ही शिवाजीराजांना पाठवतोय. त्यांना पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही शंभूराजांना मोठे करतो, तुम्ही शिवाजीराजांना करा. आणि हसत जिजाऊंच्याकडे पाहत ते म्हणाले, पाहू कोण सरस ठरतं ते. जायचा दिवस आला. भरल्या डोळ्यांनी जिजाबाईंनी साऱ्यांचा निरोप घेतला. शिवाजीराजे शहाजीराजांच्या पाया पडताच शहाजीराजांनी शिवाजीराजांना कवटाळले. त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. ते दादोजींना म्हणाले, पंत, राजांना सांभाळा, त्यांना मोठं करा. आमची अमानत तुमच्या विश्वासावर तुमच्या हवाली करीत आहोत. जीवन मोलाने तिचा सांभाळ करा. गावाबाहेर पहिल्या मुकामापर्यंत संभाजीराजे जिजाऊंना पोहोचवायला आले. दुसऱ्या दिवशी पहाटे जिजाबाई काफिल्यासह पुण्याची वाटचाल करू लागले. संभाजी अश्वपथकासह बंगळुरी परत गेले.